कोपरगाव शहरातील साईनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या निधीतून 8 दिवसांपूर्वी रस्त्याचं खडीकरण करण्यात आलं होतं. मात्र त्याच रस्त्यावर आता ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी पुन्हा खोदकाम सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय त्रिभुवन यांनी पालिका प्रशासनावर टीका केली आहे. कोणतेही नियोजन न करता आधी रस्त्याचं काम आणि त्यानंतर ड्रेनेजचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पालिकेच्या कामकाजावर ना नगराध्यक्षांचं लक्ष आहे ना संबंधित अधिकाऱ्यांचे, असा आरोपही त्यांनी केला आहे. काही ठेकेदारांना फायदा मिळावा म्हणूनच अशी कामं काढली जात असून पालिकेचा कारभार नियोजनबद्ध नसून अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. आत्ताच 7 ते 8 दिवस झाले असतील या रस्त्याचं काम झालेलं आहे. आमदार आशुतोष दादा काळे यांनी वाघघर ते कन्या शाळा अंतर्गत ह्या रस्त्यांना मंजूर करून आणले होते. त्याचबरोबर ही जी ड्रेनेज लाईन आहे ती देखील मंजूर झालेली आहे आणि या ड्रेनेज लाईनचं काम हे पण चालू आहे. परंतु नियोजनाचा अभाव बघा, आज ह्या रस्त्याचं 7-8 दिवसापूर्वी काम केलं आणि आज पुन्हा तो रस्ता खंदून ड्रेनेजचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे कुठं काही ताळमेळ आहे का? आणि काल एक पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आमचे लोक आम्ही साईटवर जाऊन काम करून घेतो ग्राउंड लेवलला. कोणतं ग्राउंड लेवलचं काम आहे? जर आज हे रस्ते झाले, हे परत फोडून याच्यावर जर ड्रेनेज होत असेल, पुढं पावसाळा येतोय, या नागरिकांच्या हातोनात हाल होणार आहे. तुम्ही जर या भागात बघितलं तर रस्ते नव्हते, प्रचंड हाल होत होते. कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी हा निधी आणला. हे रस्ते दर्जेदार व्हावे यासाठी आमदार साहेबांचे नेहमी प्रयत्न असतात, परंतु नगरपालिकेने अतिशय चाल ढकलपणा करून कुठलंही नियोजन न करता आज या रस्त्याची ही दुरावस्था बघा कशी. याला जबाबदार कोणी? हा नागरिकांचा पैसा आहे, याच्यात नागरिकांचे हाल होणार आहे. हे फक्त यांच्या ठेकेदारांना मलिदा मिळावा म्हणून काहीतरी काम चालू करून द्यायचं आणि आपले बिल काढून घ्यायचे, ही आजची परिस्थिती आहे. हे जे काम चालू आहे ड्रेनेजचं आणि हा जो रस्ता आहे, हे ड्रेनेजचं काम झाल्याच्या नंतर हे जे ड्रेनेजचे ठेकेदार आहे तो रस्ता जसाच्या तसा करून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. परंतु ते कधी करून देणार? कारण पुढं पावसाळा आहे. अनेक शहरात अनेक ठिकाणी पहा तुम्ही ड्रेनेजचे कामं झाले आणि ते तसेच पडलेले, अजून त्याच्यावर जसेचे तसे रस्ते केले नाही. अतिशय आमच्या साईनगर भागामध्ये पहा कॉन्क्रीटचे एकदम चकचकीत रस्ते होते, आज ते फोडून जवळजवळ 8-15 दिवस झाले, ते तसेच पडलेले. याला जबाबदार कोण? याच्यावर पालिकेचा वचकच नाही, पालिकेचं नियोजन नाही. पालिकेमध्ये अतिशय ढिसाळ कारभार चालू आहे. पालिकेवर ना नगराध्यक्षाचं लक्ष ना कोणत्या अधिकाऱ्याचं लक्ष. जर त्यांचं लक्ष असतं तर हा रस्ता आज त्यांनी केला असता का? आणि जर हा रस्ता केला असता तर आज तो फोडायची वेळ आली असते का? जर हाच रस्ता करून परत फोडायचा, परत जनतेचे अतोनात हाल करायचे, हे कोणत्या नियोजनात आहे त्यांचं? माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.